आणि भगिनींनो, आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, लठ्ठपणा हा आजाराचे माहेरघर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण लठ्ठपणामुळेच अनेक आजार होत असतात. बऱ्याचशा व्यक्तींना अतिशय जास्त अशी चरबी असते किंवा वाजवीपेक्षा जास्त लठ्ठपणा असल्यामुळे त्यांना बरेचसे आजार होत असतात. त्यांच्या शरीरात एवढे स्थूलता असते किंवा त्याच्या शरीरावरती एवढी चरबी असते, त्यामुळे लठ्ठपणामुळे त्यांना अनेक आजार उद्भवत असतात. कारण लठ्ठपणामुळे बऱ्याचशा आजारांना कारणीभूत असलेला लठ्ठपणा हे एकमेव कारण असते. कारण जो व्यक्ती सुडौल बांध्याचा असतो किंवा सडपातळ असतो, त्याला बरेचदा आजार कमी होत असतात आणि जी व्यक्ती वाजवीपेक्षा जास्त लठ्ठ असते त्यांना अनेक आजार होत असतात. म्हणजेच एक माहेरघरच म्हणा, आजाराचं माहेरघर म्हणजे लठ्ठपणा. जर आपल्याला निरोगी जगायचं असेल तर आपल्या शरीरातील स्थूलता किंवा लठ्ठपणा हा कमी करणे गरजेचे आहे. बऱ्याच व्यक्तींना शरीरावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात चरबी असते किंवा स्थूलता असते की त्यामुळे त्यांना अनेक आजार होत असतात. केवळ बऱ्याच लोकांना लठ्ठपणामुळेच बीपीचा किंवा ब्लड प्रेशरचा त्रास होत असतो. त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना शुगर म्हणजे डायबिटीजचा देखील लठ्ठपणामुळेच त्रास होत असतो. म्हणून हा सर्व त्रास आणि तशाच प्रकारे लठ्ठपणामुळेच थायरॉईड आणि इतर आजारांना देखील आमंत्रण किंवा निमंत्रण दिल्यासारखेच असते. त्यामुळे आपल्या शरीरातील लठ्ठपणा किंवा स्थूलता कमी व्हावी व आपले आजार कमी व्हावे याकरिता नेहमी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे व आपल्या शरीरातील स्थूलता किंवा लठ्ठपणा कमी करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. कारण केवळ लठ्ठपणामुळेच अनेक आजार उद्भवत असतात किंवा अनेक आजार होत असतात. त्याच्यामुळे शरीरातील स्थूलता किंवा लठ्ठपणा कमी झाला पाहिजे याकरिता नेहमी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. त्यासाठी काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीरात अतिशय चरबी वाढली नाही पाहिजे व आपल्या शरीरातील लठ्ठपणा हा कमी झाला पाहिजे. त्याच्याकरिता तुम्ही नियमित सकाळी उठून व्यायाम, योगा, प्राणायाम यासारख्या कामं करू शकता किंवा भरपूर असं चालल्याने देखील, वॉकिंग केल्याने देखील लठ्ठपणा किंवा स्थूलता ही शरीरातील कमी होत असते. म्हणून वाजवीपेक्षा जास्त लठ्ठ होऊ नये यासाठी नेहमीच काळजी घेतली पाहिजे. जो व्यक्ती सुडौल आहे, सडपातळ आहे, त्याने देखील भविष्यात पुन्हा आपण लठ्ठ होऊ नये याकरिता काळजी घेतली पाहिजे. आणि जो व्यक्ती सध्याला लठ्ठ आहे, त्याच्या शरीरात वाजवीपेक्षा जास्त चरबी वाढलेली आहे किंवा स्थूलता आलेली आहे, त्याने तर स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे की तो सुडौल बांधा नाही, परंतु साधारण असा त्याचे शरीर झाले पाहिजे किंवा सडपातळ बांधा झाला पाहिजे. याकरता त्याने नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे किंवा केलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण लठ्ठपणामुळेच अनेक आजार उद्भवत असतात. म्हणून आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असा. कारण लठ्ठपणा हाच शरीरातील आजाराचे माहेरघर आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर नक्की करा व माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. धन्यवाद.